ठीक आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. आज जे आहे ते MSCIT फायनल एक्झाम प्रॅक्टिसमध्ये आपण एक्सेल ॲप्लिकेशनमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात किंवा कोणकोणते इम्पॉर्टंट टूल्स आहेत ते आपण थोडक्यात शिकून घेणार आहोत. एक्सेल ॲप्लिकेशनवरती सुद्धा तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 प्रश्न हे फायनल परीक्षेमध्ये येतील आणि त्यातले कमीत कमी अर्धे प्रश्न असे असतील, म्हणजे 3 ते 4 प्रश्न असतील ते विविध प्रकारचे फॉर्म्युले फंक्शन जे आपण आत्तापर्यंत शिकून घेतलेत तर त्याच्यावरती आधारित असतील. काही 3-4 प्रश्न जे असतील ते तुम्हाला फॉर्मॅटिंग स्किल जे आहेत त्याच्यावरती असू शकतील आणि काही 1-2 प्रश्न आहेत ते डेटा मॅनेजमेंटवरती असतील, म्हणजे डेटा सॉर्टिंग वगैरे करणं. तर साधारणतः ह्या 3 प्रकारचे प्रश्न आहेत ते फायनल परीक्षेत आपल्याला विचारले जातात. एक्सेलमध्ये जे आपण आज काही शिकणार आहोत किंवा टूल्स शिकणार आहोत, खरं पाहायला गेलं तर प्रत्येक टॅब वाईज जर विचार केला तर टॅब वाईज तसे प्रश्न आपल्याला कमी सांगता येतील. त्यामुळे ॲक्च्युअल प्रश्न जे आहेत, काही सॅम्पल प्रश्न म्हणूया, तर ते आपण थोडक्यात सोडून बघणार आहोत. पण होम टॅबचा विचार केला तर कालच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे फॉर्मॅट पेंटर टूल इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. फॉन्ट ग्रुप आहे इम्पॉर्टंट, जो कालच आपण शिकून घेतला होता, कारण वर्डमध्ये जे टूल होते जवळपास सेम टूल तुम्हाला एक्सेलमध्ये पण दिसत आहेत. अलाइनमेंट ग्रुप, अलाइनमेंटमध्ये 1-2 टूल नवीन आहेत, जसं मर्ज अँड सेंटर असेल किंवा व्रॅपटेक असेल किंवा टेक्स्ट डायरेक्शन असेल, तर हे काही टूल्स जे आहेत ते तुम्हाला थोडेसे नवीन असतील. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सेल स्टाईलवरती बऱ्याचदा प्रश्न जो आहे तो विचारला जातो. इन्सर्टचे जे आपलं टूल आहे त्याच्यामध्ये नवीन कॉलम किंवा शीट रो जे आहे ती इन्सर्ट करणं, म्हणजे नवीन कॉलम घेणं किंवा रो घेणं हे आपल्याला असतं. कधी कधी आपल्याला रो किंवा कॉलम डिलीट पण करायला सांगतात, तर तेही तिथेच आपल्याला दिलेलं आहे. आणि फॉर्मॅटवरती एकतरी प्रश्न 1 ते 2 प्रश्न 100% तुम्हाला येणार. विशेष करून रो हाईट वाढवा, कॉलम विथ वाढवा किंवा कमी करा. त्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी शीटला रिनेम करा, म्हणजे शीटचं नाव बदला किंवा शीटला मूव्ह करा, किंवा क्वचित तुम्हाला टॅब कलर जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चेंज करायला सांगतात. तर याच्यावरती एकतरी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी येणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आपलं विविध प्रकारचे फंक्शन आत्तापर्यंत शिकून घेतले तर त्याच्यावरती कमीत कमी 3 ते 4 प्रश्न तुम्हाला येतील. विशेष करून सम करा किंवा ॲव्हरेज काढा किंवा इफ नावाचं फंक्शन जे लॉजिकल फंक्शन आहे तर त्यावरती आपल्याला प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. त्यानंतर सॉर्ट अँड फिल्टर नावाचं टूल आहे, त्यावरती सुद्धा खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. विशेष करून असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करा, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करा, तर अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातील. आणि नंतर आपण कालही पाहिलं होतं की फाइंड रिप्लेस, तर त्यावरही तुम्हाला प्रश्न विचारले जातील. म्हणजे साधारणतः होम टॅब जे आहे त्याचा जर विचार केला तर 3 ते 4 प्रश्न फक्त होम टॅबवरती आहेत किंवा होम टॅबमध्ये असणाऱ्या टूलबार्सवरती आहेत. मग तेवढे जरी तुम्हाला माहिती असतील तरी सहज तुम्ही मार्क ते मिळवू शकता. पुढच्या टॅबचा विचार केला तर इन्सर्ट टॅबमध्ये आपल्याला जो प्रश्न येतो तो बऱ्याचदा चार्टवर आधारित असतो. एखादा चार्ट दिलेला असतो, त्या चार्टचा प्रकार बदलायचा असतो, चार्टला डिलीट करायचं असतं, तर असे साधारणतः काही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. क्वचित प्रसंगी तुम्हाला लिंक, म्हणजे ज्याला आपण हायपरलिंक म्हणतो, जे काल वर्डमध्ये पण आपण पाहिलं होतं, म्हणजे ज्या सेलमधल्या अक्षरांना हायपरलिंक करायचं आहे त्या सेलला सिलेक्ट करून नंतर लिंकवर क्लिक करून तुम्ही हायपरलिंक इन्सर्ट करू शकता. प्लस आणखी एखादा प्रश्न जो येतो तो तुम्हाला कशात येतो, तर हिडर फुटरवर आधारित येतो. तर तेही आपल्याला त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. टेक्स्टमध्ये जाऊन इथे हिडर फुटर तुम्हाला मिळतं. त्या हिडर फुटरवर आधारित सुद्धा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो. पेज लेआउटचा जर विचार केला तर पुन्हा मार्जिनवरती आधारित प्रश्न येतात किंवा ओरिएंटेशन जे कालच आपण पाहिलं होतं. ओके, तर ह्या 2 टूलवर आधारित तुम्हाला प्रश्न जे आहेत ते विचारले जातील. क्वचित तुम्हाला त्या ठिकाणी जी स्केल आहे, म्हणजे आपल्याला व्ह्यू जो आहे तर तो बदलण्यासाठी आपल्याला प्रश्न येतो. पण 2च महत्त्वाचे आहेत, एक मार्जिन आणि एक आहे आपलं ओरिएंटेशन. फॉर्म्युला टॅबवरती प्रश्न असं म्हणता येणार नाही, पण 2 ते 3 किंवा 3 ते 4 प्रश्न हे फक्त फंक्शनवरती आधारित असतात आणि ते फंक्शन इथून आपण घेऊ शकतो. पण आपण याच्यापूर्वी शिकून घेतलं आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून की आपण फंक्शन कसे वापरायचे. थोड्या वेळात आपण ते प्रॅक्टिससुद्धा करून बघूया. डेटा टॅबवरती तुम्हाला काही प्रश्न त्या ठिकाणी येणार नाही. रिव्ह्यू टॅबवरती आलाच प्रश्न तर तुम्हाला स्पेलिंग ग्रामरचा जो कालही पाहिला होता तोच प्रश्न येतो. व्ह्यू टॅबवरती पाहिला तर झूम लेवलची सेटिंग आहे किंवा पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये दाखवा असा एखादा प्रश्न येतो. तर हे तुम्हाला काही कॉमन प्रश्न असतील. ठीक आहे, तर असं साधारणतः आपण म्हणूया की एक्सेलवरती प्रश्न येतील. आता हे चांगलं समजण्यासाठी ऑफकोर्स आपण आता एक काम करूया की काही सॅम्पल प्रश्न सोडून बघणार आहोत.
वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आणि ते सॅम्पल प्रश्नाच्या माध्यमातून आपण शिकून घेऊया. ठीक आहे, आता प्रश्न जे आहेत एक्सेलमधले ते आपण वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार इथे सेट केलेले आहेत. समजा सुरुवातीला आपण होम टॅबवर आधारित कसे प्रश्न येतात ते आपण थोडक्यात बघूया. ठीक आहे, तर हे होम टॅबवरचे काही प्रश्न आहेत, जास्त नाही आहेत, तर ते आपण थोडंसं बघूया. पहिला प्रश्न जर इथे पाहिला तर दिलेल्या वर्कशीटमध्ये H12 सेलची वरदाना फॉन्ट अप्लाय करा. कारण होम टॅबवरती तुम्हाला नेहमी जे जास्तीत जास्त प्रश्न येतात ते फॉर्मॅटिंग स्किलवरती येतात. समजा मी हा प्रश्न चालू केला आता, तर याच्या प्रश्नामध्ये आपल्याला त्याने म्हटलेलं काय आहे, तर सिंपल म्हटलेलं आहे की दिलेल्या वर्कशीटमध्ये H12 सेलसाठी वरदाना फॉन्ट अप्लाय करा. आता H12 सेल ही तुम्हाला माहिती पाहिजे कशी सिलेक्ट करायची, का तिथे कोणाचं कन्फ्युजन आहे का, कॉलम आणि रोमध्ये आहे का तसं काही समजतं ना H12 म्हणजे काय. तर एक्सेलच्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला कुठेतरी सेलचा ॲड्रेस दिलेला असेल किंवा सेलची रेंज दिलेली असेल, तर त्याला पहिला सिलेक्ट करायचं ही पहिली स्टेप असते. तर H12 कडे जर मी गेलो तर हे माझं H12 आहे, बरोबर आहे. तुम्ही समजा बरोबर सेल निवडली की नाही हे बघायचं असेल तर इथे नेम बॉक्समध्ये तुम्हाला दिसतं तुम्ही बरोबर निवडली की नाही. ओके, आणि त्याचा फॉन्ट काय करायचा आहे आपल्याला, वरदाना. तर फॉन्ट आपल्याला बदलायला इथे आपण जातो, काल शिकलो होतो, आणि यातनं वरदाना म्हटलं का V अक्षर आहे, V सर्वात खाली असणार आहे, म्हणून आपण थोडंसं स्क्रॉल करून पटापट खाली जाऊया आणि त्या ठिकाणी वरदाना फॉन्ट कुठे दिसतोय का पाहूया. तर इथे जर आपण V वरनं आता फॉन्ट आपले सुरू झालेले आहेत आणि इथे वरदाना फॉन्ट मिळालेला आहे, त्याची सिलेक्शन करा की फॉन्ट चेंज झालेलं आहे आपलं. क्लिअर आहे नक्की. तर असं हे सोप्या पद्धतीने प्रश्न जे आहे ते तुम्हाला इझिली सोडवता येऊ शकतात. आता नेक्स्ट जर क्वेश्चन पाहिला त्याच्यामध्ये म्हटलं आहे हॉलिडे लिस्ट वर्कशीटला मूव्ह करा आणि वर्कशीट लिस्ट इन्फो नंतर इन्सर्ट करा. ठीक आहे, तर आपण समजा हा क्वेश्चन चालू केला आहे. क्वेश्चन चालू केल्यानंतर त्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे की हॉलिडे लिस्टला मूव्ह करा. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर हॉलिडे नावाची लिस्ट आपल्याला दिलेली आहे, म्हणजे इथे हे हॉलिडे लिस्ट आहे. त्याला कशानंतर मूव्ह करायला सांगितलं आपल्याला, लिस्ट इन्फो नंतर. म्हणजे थोडक्यात हॉलिडे लिस्टला आपल्याला इकडे पुढे घ्यायचं. ओके, आता हे तुम्ही राईट क्लिक करून मूव्ह और कॉपी करू शकता, शेवटी पाहिजे म्हणून मूव्ह टू एंड करू शकता आणि ओके करू शकता. किंवा एक सोपी आयडिया काय असते, खेचून त्याला डायरेक्ट इकडे ठेवा. असं हे बघा ते पेजला चिकटलेलं दिसतंय. ओके, खेचून इकडे ठेवा, झालं, लिस्ट इन्फो नंतर आलं, ते सोपं. तर असं हे प्रश्न जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सहजपणे सोडवता येतो. पुढचा प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज C20 ते C25 ला कॅलिब्री फॉन्ट अप्लाय करा. म्हणजे C20 ते C25 म्हणजे हा प्रश्न आहे. आता इथे C20 आपल्याला बघावं लागेल, तर ही C कॉलम आहे, हा 20 नंबरची सेल आपल्याला ही दिलेली आहे, सॉरी त्याच्यावरची, आणि तिथपासून कुठपर्यंत C25 पर्यंत. आता याच्यात माझी एक चूक झालेली आहे, ती काय, तुम्ही D पण सिलेक्ट केलं आहे बघा. तर तसं करू नका, आपल्याला C पाहिजे तर C ला सिलेक्ट करा. हां, पुढे ते मर्ज केलेलं असेल तर येईल ऑटोमॅटिक. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, फॉन्ट कॅलिब्री करायचं आहे. तर आपण मगाशी गेलो होतो तिथे मगाशी वरदाना सांगितलं होतं, आता कॅलिब्री सांगितले. ओके, तर आता कॅलिब्री घ्या. C वरनं नाव सुरू होतं म्हणजे Cच्या रेंजमध्ये ते कुठेतरी असणार आहे. तर इथे आपण बघूया कॅलिब्री मिळालेलं आहे आपल्याला. बस त्याचं सिलेक्शन करा, काम झालं. ओके, अशा प्रकारे प्रश्न आपला सोडवून झाला. पुढचा प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये टायटल टेक्स्ट ग्रेड कार्ड बदलून स्टुडंट मार्कशीट करा. मग हे कसं करू शकतो आपण, तर इथे ग्रेड कार्ड लिहिलेला आहे ना, त्याला सिलेक्ट करा सेलला आणि डायरेक्ट काय आपल्याला टाईप करायचं आहे, स्टुडंट मार्कशीट. मग झालं, तेवढंच होतं, बाकी काहीच करायचं नव्हतं. म्हणजे थोडक्यात त्यांनी सेलमधलं आपल्याला अक्षरं बदलायला सांगितली, बाकी काय नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हाही प्रश्न आपण सोडवलेला आहे. पुढचा प्रश्न जर पाहिला तर त्या ठिकाणी काय दिसतोय, कार लोन वर्कशीटला मूव्ह करा आणि वर्कशीट होम लोन नंतर इन्सर्ट करा. म्हणजे पुन्हा वर्कशीटला मूव्ह करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, कार लोनला होम लोन नंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. तर कार लोनवरती क्लिक करा, त्याला खेचा आणि पुन्हा तिथे होम लोन नंतर असं ठेवून द्या, झालं का. तुम्ही फक्त प्रश्न व्यवस्थित वाचा, तुम्हाला इझिली त्या ठिकाणी सोडवता येतील. समजा आता एक पुढचा प्रश्न बघा, हा एक प्रश्न आपला राहिला होता, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पर्सनल मंथली बजेट शीट नंतर नवीन वर्कशीट समाविष्ट करा आणि ह्या शीटला बजेट असं नाव द्या. एकदम सोपा प्रश्न. ठीक आहे, प्रश्न चालू करा.
प्रश्नामध्ये काय सांगितलंय, पर्सनल मंथली बजेट नंतर एक नवीन वर्कशीट घ्यायची. मग नवीन वर्कशीट कशी घ्यायची, आपण कुठे क्लिक करायचं, हे आपण पहिल्या आपल्या ॲक्टिव्हिटी सेल्स रिपोर्टच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सर्व करून झालेलं आहे. कुठे क्लिक करूया, तर पुढेच त्या शीटच्या नावाच्या पुढे प्लस साईन दिसतं त्याच्यावर क्लिक करा. त्याचं नाव बदलून काय ठेवायचं आहे, पुन्हा प्रश्न पहा, नाव बदलून आपल्याला काय करायचं आहे, बजेट असं नाव द्या. म्हणजे या शीटचं नाव बदलायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, सध्या शीट 1 असं नाव आहे, नाव बदलायला काय करायचं, राईट क्लिक करून त्याला काय करा, रिनेम बजेट असं नाव द्या. झालं का, सिंपल. ठीक आहे. तर असा हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येणार आहे. पुढचा प्रश्न पाहिला तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज D4 ते D11 चे इंडेन 2 कॅरेक्टरने वाढवा. पहिली गोष्ट आपल्याला ती रेंज माहिती पाहिजे. रेंज जी सांगितलेली आहे ती आपल्याला काय आहे, D4 ते D11. एक्सेलच्या प्रश्नामध्ये पुन्हा एकदा सांगेन, जे काही प्रश्न तुमच्या समोर येतील त्या प्रत्येक प्रश्नाचं वाचन केल्यानंतर पहिलं तुम्हाला काय ठरवायचं आहे की रेंज अतिशय महत्त्वाची, किंवा सेलचा जे काही ॲड्रेस दिलेला आहे तो महत्त्वाचा, त्या सेलला सिलेक्ट करणं किंवा रेंजला सिलेक्ट करणं हे अतिशय महत्त्वाचं. आता आपल्याला जे सांगितलेलं आहे D4 ते D11, मग त्याला सिलेक्ट करा. आता इन्क्रीज इंडेंट आपल्याला टूल आहे त्याचा वापर करायचा आहे, जे कालही आपण पाहिलं होतं. कोणत्या टॅब आणि कोणत्या ग्रुपमध्ये आहे ते, होम टॅब आणि अलाइनमेंट ग्रुप. म्हणजे ही आपली होम टॅब आहे, अलाइनमेंट ग्रुप आहे, आणि आपल्याला इथे इन्क्रीज इंडेंटचं टूल आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे 2 ने वाढवा, मग 2 वेळा क्लिक करायचं, 1 2. आणि लक्षात झालं, एवढं छोटंसं काम करायला 1 मार्क मिळतोय आपल्याला. ठीक आहे. तर असा हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न जर पाहिला तर त्याच्यामध्ये काय दिलेला आहे, हा एक पुढचा प्रश्न आहे. दिलेल्या वर्कशीटमध्ये ऑडिट वर्कशीट काढून टाका. आता वर्कशीट काढा म्हणजे काय, तर वर्कशीटला थोडक्यात डिलीटच करायचं आहे. ओके, म्हणजे तुम्ही त्या फाईलला ओपन केलं तर तुम्हाला दिसेल ऑडिट नावाची वर्कशीट आहे, तिला सिलेक्ट करा म्हणजे त्याच्यावर क्लिक करा, राईट क्लिक करा आणि काय करा, डिलीट. तो तुम्हाला विचारेल डिलीट करायचं आहे का, डिलीटवरती क्लिक करा की प्रश्न आपला सोडवून झाला. ओके, तर अशा सोप्या पद्धतीने प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवता येणार आहे. पुढे काय म्हटलेलं, हा एक कॉमन प्रश्न आहे जो एक्झाममध्ये येतो. दिलेल्या वर्कशीटमधील शीट 1 मधून रो 17 डिलीट करा. म्हणजे 17 नंबरचा रो डिलीट करायचा आहे. आता 17 नंबरचा रो डिलीट करत असताना बरेच विद्यार्थी काय करतात, हे 17 नंबरचा असा हा डेटा सिलेक्ट करतात. हा तुमच्या सेल सिलेक्ट झालेत, रो सिलेक्ट नाही झालं, हे लक्षात ठेवा. रो सिलेक्ट करायला काय करायचं असतं, त्या 17 नंबरवरती क्लिक करायचं, म्हणजे हा पूर्ण रो सिलेक्ट झाला. क्लिअर आहे. आणि नंतर तो जो 17 नंबरवरती क्लिक केल्यावर रो सिलेक्ट झाला तिथेच राईट क्लिक करा आणि मग तुम्ही डिलीटचा ऑप्शन वापरा, मग तो रो डिलीट होतो. त्या सेल्सनं सिलेक्ट करू नका. क्लिअर आहे. तसा हा प्रश्न आपल्याला इझिली सोडवता येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, सेल B2 ला अंडरलाईन करा आणि इफेक्ट ऑरेंज बॅकग्राऊंड अप्लाय करा. म्हणजेच आपल्याला सेलचा जो ॲड्रेस सांगितलेला आहे तो आपण पाहूया. सेलचा ॲड्रेस आपल्याला काय सांगितला आहे, B12. तर B12 आपल्याला कुठे आहे ते अगोदर बघूया. आता हा B कॉलम आणि हे 12, म्हणजे हे B12 झालं. ओके, त्याला काय करायचं आहे, आपल्याला अंडरलाईन करायचं आहे ना. मग अंडरलाईन करायला U वरती क्लिक करा, अंडरलाईन केलं. आणि दुसरं काय करायचं आहे, काय ऑरेंज करा, फिल कलर ऑरेंज करा. मग फिल कलर आपल्याला माहिती आहे, कलर देण्यासाठी आपण सेलला इथे जातो आणि त्यातून आपल्याला ऑरेंज कलरची निवड करायची. क्लिअर आहे. तर असं हे तुम्ही प्रश्न फक्त व्यवस्थित वाचलात तरी इझिली समजायला तुम्हाला मदत होईल. पुढे आहे, दिलेल्या वर्कशीटमध्ये H12 सेलमधील फॉन्ट बदला आणि टाइम्स न्यू रोमन करा. हा तर काय प्रॅक्टिकली मी दाखवण्याची आता गरज नाही राहिली, आपण 2-3 प्रश्न आत्ता सोडून झालेत. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, ते H12 सेलला सिलेक्ट करायचं आहे आणि फॉन्ट त्याचा कोणता घ्यायचा आहे, टाइम्स न्यू रोमन. त्याच्यानंतर पुढे पुन्हा वर्धाना फॉन्टचा चालला आहे, पुन्हा सेम प्रश्न आहे. ओके, त्याच्यानंतर हा एक प्रश्न आलाय पहा की दिलेल्या स्प्रेडशीटसाठी 70% झूम लेवल सेट करा. ओके, आता 70% झूम लेवल जर सेट करायची असेल तर कोणत्या टॅबमध्ये जावं लागेल आपल्याला, व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. व्ह्यू म्हणजे बघणं. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, झूम. आणि आपल्याला इथे झूमचा डायलॉग बॉक्स यायला आहे, त्याला किती पाहिजे, 70% ना. पण 70% याच्यात रेडीमेड दिसतंय का, नाही. मग इथे कस्टममध्ये जा आणि त्याला 70 करा आणि ओके करा. मग 70% झूम झालं आपलं. तर असंही तुम्हाला इझिली त्या ठिकाणी करता येणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा शीट आउटडोअरला मूव्ह करून तिचे स्थान शीट 1 नंतर ठेवा. आता हे काम मी पुन्हा दाखवणार नाही, मगाशीच आपण पाहिलं शीटला उचलून दुसऱ्या की आपण कसं ठेवतो.
त्याच्यानंतर 120% झूम करा. जसं आता 70% झूम केलं होतं तसंच तुम्ही 120% करू शकता. दिलेल्या वर्कशीटमधून लिस्ट इन्फो वर्कशीट काढून टाका. म्हणजे लिस्ट इन्फो नावाची जी वर्कशीट आहे तिला काय करायचं आहे, आपण डिलीट करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा दिलेल्या स्प्रेडशीटमधून होम लोन वर्कशीट काढून टाका. पुन्हा काय करायचं, होम लोन नावाच्या वर्कशीटला डिलीटच करायचं आहे. त्याच्यानंतर आहे वर्कशीट शीट 1 मधील मूव्ह करून तिचे स्थान बदला आणि शीट 3 नंतर ठेवा. हे मगाशीच आपण 2 प्रश्न सोडवले. म्हणजे एका शीटला उचलून दुसऱ्या शीटकडे आपण ठेवून देतो. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी 90% झूम करा ते आलेलं आहे. थोड्या वेळापूर्वीच आपण करून पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे सेल A2चा बॅकग्राऊंड कलर बदलून तो ब्ल्यू करा आणि इटॅलिक करा. आता बॅकग्राऊंड कलर म्हणजेच आपला फिल कलर. ओके. आणि त्याचा फॉन्ट स्टाईल आहे ते आपल्याला काय करायचे, इटॅलिक करायचे. पुन्हा 80% झूम करा. आपण बघून झालेला आहे मगाशीच. सेल रेंजचा बॅकग्राऊंड कलर बदलून तो लाईट ग्रीन करा. हा पुन्हा एकदा पाहिजे तर घेऊया प्रश्न. आता सेल रेंज जी आहे त्या त्यांनी काय दिलेले आहे, A2 ते H2. म्हणजे A2 ते H2 हे आपल्याला सिलेक्शन करावं लागेल. मग ही माझी झाली A2 ते H2. नेहमी का उभं सिलेक्शन असतं असं नाही, ते नीट बघा तुम्ही. ओके. नाही तर बऱ्याच विद्यार्थ्यांची सवय लागते की फक्त उभं सिलेक्ट करायची. तसं नाही आहे. A2 ही आहे आणि H2 ही आहे माझी. म्हणजे हे सिलेक्शन तुम्हाला असं करायचं आहे. आणि त्या प्रश्नाला आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड कलर बदलून लाईट ग्रीन करायचं आहे. मग लाईट ग्रीन कसं करायचं, तर पुन्हा आपण फिल्ममध्येच जा, त्यातून हा लाईट ग्रीन कलर निवडा. कलरचं नाव नेहमी वाचन करा आणि मग क्लिक करा. हां, अच्छा हे राहिलं का माझं. ओके, सिलेक्शन मिस्टेक झाली. क्लिअर आहे नक्की. ठीक आहे. मग माझा एक मार्क वाचवला त्याने. ओके. तर अशा पद्धतीने आपण म्हणूया की आपल्याला हाही देखील प्रश्न सोडवून झाला आहे. त्यानंतर हा एक कॉमन प्रश्न आहे जो एक्झाममध्ये तुम्हाला नक्की येतो की रो नंबर 2ची उंची बदलून 121.25 करा. ओके. आता रो नंबर 2 म्हणजे हा आपला 2 नंबर रो, त्याची रोची हाईट बदलायची. जनरली हाईट आपण अशी पण बदलू शकतो. तिथे नंबर येतो 121. किती होतं, 25. आता इथे 121.25 असं मी घेऊ शकतो. पण हे घेण्यामध्ये आपल्याला मिस्टेक होणार, वेळ पण जाणार. सोपी आयडिया काय असते, होममध्ये जा, फॉर्मॅटमध्ये जा, रो हाईट घ्या आणि टाईप करा 121.25 आणि ओके करा. झालं, सिंपल. ठीक आहे. तर असा हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येऊ शकतो. त्याच्यानंतर एक पुढचा प्रश्न आपण जर पाहिला तर पुन्हा बॅकग्राऊंड कलरचाच आहे. त्याच्या पुढचा पण बॅकग्राऊंड कलर आहे. पुन्हा फॉन्ट बदला, इटॅलिक करा आणि कलर ब्ल्यू करा. आता याच्यात 3 गोष्टी सांगितल्यात. फॉन्ट साईज काय करायची आपल्याला 16, इटॅलिक पण करायचं आहे आणि कलर त्याचा ब्ल्यू करायचा आहे. पण हा कलर कसला आहे, फॉन्टचा रंग. हा एकदा आपण सोडून बघूया पुन्हा एकदा. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आपल्याला, फॉन्ट साईज 16 करायची. तर फॉन्ट साईज कुठून बदल, अच्छा पहिली गोष्ट कशाचा फॉन्ट साईज बदलायचा आहे, B3 सेलचं. म्हणजे B3 सेल आपल्याला निवडावे लागेल. तर ही माझी B3 सेल आहे. त्याचा फॉन्ट 16 करायचा आहे. म्हणजे फॉन्ट साईज जी आहे ती आपल्याला 16 करायचे. पुढे काय सांगितलेलं आहे, इटॅलिक करायचं आहे. इटॅलिक केलेलं आहे. आणि पुढे काय सांगितलं आहे, फॉन्ट कलर बदलून ब्लू करा. आता फॉन्ट कलर म्हणजे हा कलर आहे, अक्षरांचा कलर, आणि त्याला काय करायचं आहे, ब्ल्यू. तर इथे आपल्याला ब्ल्यू मिळेल. ठीक आहे. तर असं प्रश्न जे आहे ते सिंपल आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला हाईट बदला, उंची बदला, जे आत्ता आपण केलं होतं ना इथे 120. तर तेच प्रश्न पुन्हा इथे आलेला. इथे 35 म्हटलेलं आहे, इथे 30 आहे, इथे काय 10.5 केलेलं आहे. हा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. दिलेल्या वर्कशीट पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये दाखवा. म्हणजे समजा ही एक वर्कशीट मी ओपन केली. आता ह्या वर्कशीटला पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये मला दाखवायचं. तर सिंपल काय आहे, पेज ब्रेक प्रिव्ह्यूमध्ये दाखवायला व्ह्यू टॅबमध्ये जा आणि पेज ब्रेक प्रिव्ह्यू फक्त ऑन करा. झालं. एवढं एक क्लिकला 1 मार्क आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला 75% झूम मगाशीच आपण पाहिलं होतं ते विचारलेलं आहे. थोडक्यात काय, नीट जर पाहिले तर अतिशय सोपे असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. फक्त प्रश्न व्यवस्थित वाचून तुम्ही ते सोडवायला हवेत. आता हे फक्त होमट्या बोर्डचे प्रश्न होते, पण इतरही काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. विशेष करून म्हणूया की आपल्याला फॉर्म्युला फंक्शन्सवर आधारित प्रश्न. मग ते फंक्शन्सचे काही प्रश्न आहेत तेही आपण जरा सोडून बघू, कारण हे इम्पॉर्टंट आहे. अतिशय सोपे प्रश्न असतात हे. प्रश्न फक्त व्यवस्थित वाचायला हवं. तर इथे काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. समजा पहिला जो प्रश्न दिला आहे की दिलेल्या वर्कशीटची सेल रेंज
M6 ते M12 मध्ये एकूण खर्च कॅल्क्युलेट करा. तर मी अगोदर क्वेश्चन चालू करतो आणि हा आपला क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल रेंज M6 ते M12 मध्ये एकूण खर्च कॅल्क्युलेट करा. मग कोणी सांगू शकेल काय करायचंय? सम करायचं ते ठीक आलं, कारण एकूण खर्च म्हटलं की सम तर करणार, पण ते सम करायचंय कुठे? कारण कोणत्याही एक्सेलच्या प्रश्नामध्ये मगाशीच का मी म्हणालो तुम्हाला सुरुवातीला, तुम्हाला गणित करायचंय कुठे ते सिलेक्शन करणं महत्वाचं आहे ना. उत्तर कुठे काढायचं आहे सम ते ठरवा अगोदर. सेल रेंज काय दिले तुम्हाला? M6 ते M12. मग ही तुमची M6 सेल आहे, तिथपासून M12 इथपर्यंत, म्हणजे ह्या सर्व सेल्समध्ये तुम्हाला टोटल करायचे कॅल्क्युलेट. पहिला एकाचं गेल्या बाकीयांचा ऑटोफिलनी करता येणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, हे सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, ओके, इज इक्वल टू सम आणि नंतर आपल्याला फक्त काय करायचं आहे, सेल रेंज सिलेक्ट करायचं. आता सेल रेंज सिलेक्ट करताना इथे महत्त्वाचं लक्षात घ्या की तुम्हाला अच्छा इथपासून घ्यावं लागेल. ओके, आणि ब्रॅकेट बंद करा आणि एंटर बटन दाबा. एकाचा आलेला आहे, बाकीयांचं त्याने ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट केले. आता ते फॉन्टचा कलर असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे. ओके, पण मी तुमच्यासाठी फॉन्ट कलर थोडासा बदलतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. क्लिअर आहे? ठीक आहे. तर हे समचं फंक्शन आपण वापरलं होतं. पुढचं जे आहे हा एक कॉमन प्रश्न आहे जो प्रत्येक एक्झाममध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना येतो. ठीक आहे. तर अतिशय सोपा असा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर अच्छा एक मिनिट, G7, G8, G9 आणि G10 ह्या सेलमध्ये अनुक्रमे 50, 100, 65, 90 ह्या सेल व्हॅल्यू इन्सर्ट करा. म्हणजे पहिली G7 मध्ये आपल्याला नंबर काय टाईप करायचा आहे, 50. G8 मध्ये काय करायचं आहे, 100 असे नंबर टाईप करायचे आहे. तर ही माझी G7, त्याच्यात किती नंबर टाईप करायचे आपल्याला, 50. G8 मध्ये 100, त्यानंतर 65 आणि 96. आणि त्यांची टोटल जी आहे आपल्याला कुठल्या याच्यात दाखवायचे, सेलमध्ये दाखवायचे, G13च्या सेलमध्ये. म्हणजे ह्या सर्व संख्यांची टोटल मला G13 मध्ये दाखवायचं आहे. ओके, आता ही माझी G13 आहे इथे. ओके, आणि टोटल करायला डायरेक्ट इथनं समचं फंक्शन पण तुम्ही वापरू शकता. क्लिक करा की झालं तुमचं सम, काही कुठे टाईप करावं लागत नाही. एंटर बटन दाबा, टोटल आली. ठीक आहे. तर हा एक खूप कॉमन प्रश्न आहे, खूप वेळा विचारला जातो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये E15 मध्ये मॅक्स फंक्शन वापरून E4 ते E13 मधील सर्वाधिक मार्क दाखवा. ओके, म्हणजे प्रश्न आपण बघूया काय आहे ते. प्रश्न आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल E15 मध्ये मॅक्स फंक्शन वापरा. आता E15 जर आपण पाहावं लागेल कुठे आपल्याला, E15. ओके, हे आपलं E15 सेल आहे, 14 आहे. ओके, E15 या सेलमध्ये कोणतं फंक्शन वापरायला सांगितलंय, मॅक्स. मग इक्वल टू काय करूया, मॅक्स. पण मॅक्समध्ये सेलची रेंज काय सांगितले, E4 ते E13. म्हणजे E4 हे आहे ते E13. ओके, एंटर बटन दाबा, झालं. तुम्हाला मॅक्स म्हणजे मोठी संख्या जी आहे ती काढून मिळालेली आहे. ठीक आहे. तर असे हे सोपे प्रश्न असतील. पुढचा प्रश्न देखील सेमच आहे, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला मॅक्सच्या ऐवजी कोणतं फंक्शन वापरलेलं आहे, मीन. ठीक आहे. जर प्रश्न आपण इथे ठेवला तर लक्षात येईल. प्रश्न पुन्हा एकदा घेतो मी. तर हा आपला प्रश्न आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये F15 मध्ये, आता F15 मध्ये आपल्याला उत्तर दाखवायचं आहे. तर आपल्याला F आणि ही 15 सिम्बॉल. ओके,
त्याच्यामध्ये कोणतं फंक्शन वापरायचं आहे, मीन. तो इक्वल टू मीन ब्रॅकेट ओपन करा, त्याच्यामध्ये सेल रेंज काय F4 ते F13 सांगितलेली आहे. मग सेल रेंज फक्त सिलेक्ट करा F4 ते F13, ब्रॅकेट क्लोज करा, इंटर पण दाबा, तुम्हाला उत्तर आलेलं आहे 27. इझी होतं. पुढचा एक प्रश्न बघा. आता हे सर्व मागच्या परीक्षांमध्ये आलेले प्रश्न येतात, त्यामुळे तुमचं व्यवस्थित लक्ष हवं. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय त्यांनी, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज K4 ते K13 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे एकूण मार्क दाखवा. पहिली गोष्ट, मार्क कुठे दाखवायचे आहेत, K4 ते K13. मग हे K4 ओके, हे K4 चुकलंय काहीतरी, टोटल पुढे आहे. मग याच्यात प्रश्नामध्ये मात्र K रेंज सांगितलेली त्यांनी, मग बहुतेक ती रेंज K नसेल, ती कोणती रेंज असेल, L असेल, आणि ते पण L4 त्यांनी L2 सांगायला पाहिजे होतं. ठीक आहे. आता सध्या विचारले, जसं विचारले तसं करू, आपल्याला काय फरक पडतोय. ठीक आहे. ते इथे माझं K4 आहे. ओके, ही K4 ची सेल आहे. सो इक्वल टू टोटल मार्क दाखवायला सम, आणि पुन्हा मार्कांचं आपण सिलेक्शन करायचं म्हणजे रेंजचं. अच्छा, कुठल्या दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून K4 ते K13 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे एकूण मार्क दाखवा. ओके, मार्क आपण निवडलेले आहेत. एका विद्यार्थ्याचे मार्क आले की बाकीयांचे आपण काय करतो, ऑटोफिल करतो. झालं. ठीक आहे. तर हा एक प्रश्न होता. हा एक प्रश्न पहा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज L4 ते L13 मध्ये विद्यार्थ्यांची ॲव्हरेज मार्क दाखवा. म्हणजे L4 ते L13 मध्ये आपल्याला मार्क दाखवायचे. तर हे आपलं झालं L4. ओके, तिथपासून खालपर्यंत आपल्याला कसले मार्क दाखवायचे आहेत, ॲव्हरेज. मग काय करूया आपण, इज इक्वल टू ॲव्हरेज, ब्रॅकेटमध्ये रेंज काय द्यायची आपली मार्कांची. ओके, तुम्हाला एकाचे ॲव्हरेज मार्क आलेले आहेत, बाकी यांचे पण आपण ऑटोफिल करून काढू शकतो. सिंपल. ठीक आहे. आता हा एक थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे जो एक्झाममध्ये खूप वेळा येतो. ठीक आहे. आता ह्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय ते अगोदर व्यवस्थित समजून घ्या. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये N4 सेलमध्ये इफचं फंक्शन वापरायचं आहे. म्हणजे आपल्याला उत्तर जे आहे ते N4 मध्ये काढायचं आहे. म्हणून मी सुरुवातीला N4 जी आहे ती सिलेक्ट करतो. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की जर J4 ची किंमत 50 पेक्षा अधिक असेल तर ट्रू दाखवा. म्हणजे J4 ची व्हॅल्यू ही 50 पेक्षा जास्त असेल तर ट्रू दाखवा. आता इथे आपल्याला इफचं फंक्शन वापरायचं आहे. तर तुम्ही कसं वापरू शकता, इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन. लॉजिकल टेस्ट काय आपली इथे दिलेली आहे त्यांनी की J4 ची किंमत 50 पेक्षा जास्त आहे का. म्हणजे J4 जी आहे आपल्याला ते आपण टाईप करा, J4 ग्रेटर दॅन 50 आहे का, कॉमा. जर हे बरोबर असेल म्हणजे काय, जर जास्त असेल तर रिझल्ट का दाखवा, ट्रू. म्हणजे व्हॅल्यू इफ ट्रू, जर ट्रू असेल तर रिझल्ट का दाखवायचं आहे, ट्रू. म्हणून ट्रू असं टाईप करा आणि ब्रॅकेट बंद करा. आता फॉल्स त्यांनी काय सांगितलंच नाहीये. ओके, त्यामुळे ते लिहायची गरज नाही. एंटर बटन दाबा, तुम्हाला उत्तर येईल. आता हाच प्रश्न आणखी एका सोप्या पद्धतीने पण तुम्हाला सोडवता येऊ शकतो. म्हणजे ती पद्धत बघा, दाखवतोय मी. कदाचित ते आणखी सोपं वाटेल. तर तुम्हाला इथे गेल्यानंतर फंक्शनच्या यादीमध्ये गेलात की मोर फंक्शनमध्ये जायचं आणि त्याच्यात इफ नावाचं फंक्शन निवडायचं आणि ओके करायचं. आता हे तुम्हाला कदाचित जास्त सोपं वाटेल. याच्यामध्ये इथे आपण कंडिशन टाईप करायची, J4 ग्रेटर दॅन कितीपेक्षा जास्त, 50 पेक्षा जास्त आहे का, कंडिशन दिली आणि व्हॅल्यू इफ ट्रू मध्ये ट्रू टाईप करा. कारण ट्रू असेल तर आपल्याला उत्तर ट्रू दाखवायचं आहे ना, आणि ओके करा, तरी तुमचं काम होणार आहे. आलं लक्षात. तर तेही सोप्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. ठीक आहे. तर असा हा प्रश्न होता जो आपल्याला इफच्या वर आधारित होता. इफचा एकतरी प्रश्न 100% गॅरंटेड येणार आहे तुम्हाला.
त्याच्यानंतर इफ्सचाच आणखी पुढचा प्रश्न बघा. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सर्व विद्यार्थ्यांचे मार्क कॉलम एल मध्ये कॅल्क्युलेट करा. म्हणजे कॉलम एल जो आहे तिथे टोटल मार्क आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके, टोटल मार्क कॅल्क्युलेट करायला म्हणजे आपल्याला कोणतं फंक्शन यूज करायचं आहे, सम. तर पुन्हा इथे सम फंक्शन तुम्ही डायरेक्टली पण घेऊ शकता. एका विद्यार्थ्याचे मार्क त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसतील, एंटर बटन दाबा, एकाचे आले की पुन्हा ऑटोफिल करा आणि बाकी सर्वांचे कॅल्क्युलेट होतील तुमचे. झाले सर्वांचे. आता पुढे काय म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे टोटल मार्क इफ फंक्शनच्या मदतीने काय करायचं आहे, जर 600 पेक्षा कमी असले तर आपल्याला रिमार्क काय द्यायचं आहे, गुड. आणि 600 पेक्षा जास्त असेल तर व्हेरी गुड. म्हणजे पुन्हा इफचं फंक्शन वापरायचं आहे आणि ते आपल्याला रिमार्क कॉलममध्ये दाखवायचं आहे. आता मी पुन्हा तेच काम करतो, मी पुन्हा फंक्शनची यादीमध्ये जातो, मोर फंक्शनमध्ये जातो आणि पुन्हा इफवालं घेतो आणि ओके करतो. कारण कदाचित इथे समजायला तुम्हाला मदत होईल. आपल्याला कंडिशन काय सांगितले की हे जे मार्क आहेत कसले, L2चे पहिल्या विद्यार्थ्याचे, ओके, ते कितीपेक्षा कमी आहे सांगितले त्यांनी, 600. मग आपण 600 घेऊया इथे. बाबा L2 हे 600 पेक्षा कमी आहेत का, जर कमी असतील म्हणजे व्हॅल्यू इफ ट्रू, जर कमी असतील तर आपल्याला काय रिमार्क सांगितलं आहे, गुड. ओके. आणि 600 पेक्षा कमी नसतील म्हणजे जास्त असतील तर आपल्याला काय सांगितलंय, व्हेरी गुड. आणि करा ओके. एकाचं आलं की बाकीयांचं नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला येणार आहे. म्हणून इथे एका विद्यार्थ्याचे फक्त व्हेरी गुड आलं कारण त्याचे 600 पेक्षा जास्त मार्क आहे. ॲक्च्युली आपण जेव्हा फंक्शन एखादं डायरेक्ट टाईप करतो, हे डायरेक्ट पण असं टाईप करतो ना आपण, बरोबर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल कोणतीही ती तुम्ही वापरा. ठीक आहे. तर हा एक खूप कॉमन प्रश्न आहे, हा परीक्षेमध्ये नेहमी येतो, हा जशा तसा प्रश्न येतो. ठीक आहे. आता हा एक पुढचा प्रश्न पहा. प्रश्न काय म्हटलेला आहे, योग्य फंक्शनचा वापर करून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क K4 मध्ये कॅल्क्युलेट करा. म्हणजे K4 मध्ये मला टोटल मार्क पाहिजेत. तर पुन्हा इथे जा फंक्शनमध्ये आणि तुम्ही सम फंक्शनची निवड करा. म्हणजे ते टाईप करावं लागणार नाही, एंटर बटन दाबलं की उत्तर झालं तुमचं. आणि तोच फॉर्म्युला सेल रेंज K5 ते K13 मध्ये रिप्लिकेट करा. म्हणजे काय करायचं आहे आपण, काय भावेश काय करूया, त्यांनी रिप्लिकेट करायला सांगितलं. म्हणजे काय करायचं नेमकं, रिप्लिकेट शब्दाचा अर्थ काय होतो, सेम टू सेम. थोडक्यात त्यांनी काही नाही सांगितलं, त्यांनी ऑटोफिलच करायला सांगितलंय. म्हणजे K4 ते K13 मध्ये रिप्लिकेट करा म्हणजे सेम टू सेम तुम्ही ते पुन्हा फॉर्म्युला वापरा. मग ऑटोफिलच करायचं ना, वेगळं काय करायचं. ठीक आहे. तर असा हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचन करा, समजून घ्या आणि मग सोडवा. ठीक आहे. तर हा एक प्रश्न आहे, सेल G15 मध्ये योग्य फंक्शनचा वापर करून इको विषयाचे सर्वात कमी मार्क दाखवा. मग सर्वात कमी मार्क दाखवायचे असेल तर फंक्शन कोणतं वापरावं लागेल मला, मीन फंक्शन. ओके. तर प्रश्न पाहिजे तर आपण सोडून बघूया पुन्हा एकदा. ओके. तर G15 मध्ये आपल्याला ॲक्च्युली काय करायचं आहे, त्या ठिकाणी ते मार्क दाखवायचे आहेत. तर G15ला सिलेक्ट करा, इक्वल टू मीन, आणि इको विषयाचे मार्क सांगितलेत म्हणजे इकोच्या सर्व मार्कांना सिलेक्ट करा. म्हणजे त्यांनी काय केलं, इथे सेलची रेंज सांगितली बघा प्रश्नामध्ये. सेलच्या रेंजऐवजी त्यांनी काय सांगितलंय, सब्जेक्टचं नाव सांगितलंय. त्यामुळे ते तुम्हाला समजायला पाहिजे की रेंज कोणती घ्यायची. त्यामुळे प्रश्न घुमून फिरून तेच असतात, तुम्हाला फक्त ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर कमीत कमी मार्क जे आहेत ते मिळाले. अच्छा, पुढचा प्रश्न सुद्धा जवळपास सेमच आहे. योग्य फंक्शनचा वापर करून सर्व विद्यार्थ्यांचे इंग्लिश या विषयाचे मार्क कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट G23 मध्ये डिस्प्ले करा. ओके. तर मी पुन्हा दाखवत नाही कारण ते सेमच आहे. पुन्हा मॅथ विषय आहे किंवा पुन्हा सायन्स विषय आहे. ओके. म्हणजे तुम्हाला टोटल मार्क फक्त कॅल्क्युलेट करायचे आहेत. पुढचा प्रश्न जो होता ते सुद्धा काय, योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज L2 ते L21 मध्ये सर्व विषयांचे टोटल मार्क दाखवा. आता टोटल मार्क म्हणजे कोणतं फंक्शन यूज करायचं आहे, सम फंक्शन यूज करायचं आहे. ठीक आहे. हा एक प्रश्न पुढचा पाहिजे तर घेऊया सॅम्पल म्हणून. ठीक आहे. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय,
योग्य फंक्शनचा वापर करून सर्व विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क कॉलम एम मध्ये कॅल्क्युलेट करा. म्हणजे कॉलम एम जो आहे तिथे आपल्याला ॲव्हरेज मार्क काढायचे. पुन्हा तुम्ही काय करू शकता, फंक्शनच्या यादीमध्ये जा आणि ॲव्हरेज घ्या. आता ओके, तुम्हाला जर एखादं फंक्शन समजत नसेल एक्झाममध्ये तर इथून मदत घेतली तरी चालेल, म्हणजे पटकन काम होईल तुमचं. तर मी ॲव्हरेज घेतो, फंक्शन ॲटोमॅटिक आलेलं आहे, एंटर बटन दाबा आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, ऑटोफिल करायचं आहे. झालं, सर्वांचे ॲव्हरेज मार्क जे काय आहेत ते आलेले आहेत. अच्छा, हा एक खूप कॉमन प्रश्न आहे, तुम्हाला सर्वांना नक्की तो प्रॅक्टिसमध्ये पण येऊन गेलेला असेल. ठीक आहे, प्रश्नामध्ये काय म्हटलंय, योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज E3 ते E12 मध्ये प्रत्येक बाबीची एकूण किंमत कॅल्क्युलेट करा. ओके, तर E3 ते E12 मध्ये एक मिनिट, अच्छा बहुतेक ही प्रश्नाची फाईल रॉंग आहे. ही ती प्रश्नाची फाईल आहे. ठीक आहे, प्रश्न आपण घेऊया पुन्हा. प्रश्नामध्ये काय म्हटलंय, योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज E3 ते E12 मध्ये, म्हणजे माझा E3 पासून ते E12 मध्ये काय करायचे, प्रत्येक बाबीची एकूण किंमत कॅल्क्युलेट करा. आता इथे जर नीट पाहिलं तर वस्तू किती आहेत आपल्याकडे, क्वांटिटी 200 आणि एका वस्तूची किंमत किती आहे, 16 रुपये. मग टोटल किंमत काढायला कोणतं गणित करावं लागेल, तर इथे गुणाकार करावा लागणार आहे. ठीक आहे, कारण 200 वस्तू आहेत, एकाची किंमत 16 आहे. ओके, म्हणजे आपण काय करायचं, इक्वल टू 200 गुणिले 16, एकाचा आल्यानंतर बाकी यांचा आपण ऑटोमॅटिक काढतो. हे बघा, ॲक्च्युली हा सेम प्रश्न खूप वेळा येतो एक्झाममध्ये, जसं आहे तसा. ओके, आणि याच्याच सारखा आणखी एक पुढचा प्रश्न आहे, तो देखील एक्झाममध्ये नेहमी तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, तर तो हा प्रश्न आहे, फाईल सेम आहे पण प्रश्न आता थोडासा बदलला आहे. प्रश्नाकडे नीट पहा, योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज H3 ते H12 मध्ये प्रत्येक बाबीची स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करा. नीट जर पाहिलं तर H3 ते H12 म्हणजे हे H3 ते H12 ह्या रेंजमध्ये मला काय करायचं आहे, प्रत्येक बाबीची स्टॉक क्वांटिटी. स्टॉक क्वांटिटीचा अर्थ काय, समजा ही क्वांटिटी आहे माझी, हा कॉलमला थोडासा रुंद करतो, ही माझी क्वांटिटी आहे. माझ्याकडे क्वांटिटी होती किती आणि टोटल विकली किती मी, $134 विकलं. म्हणजे राहिलेले क्वांटिटी काढायची, म्हणजे आपल्याला राहिलेली क्वांटिटी इन स्टॉक आपल्याला काढायचं आहे. सो इक्वल टू आपल्याला काय होती किती, आपल्याकडे 200 मायनस काय करणार त्याच्यात आपण 100 आणि पुन्हा मायनस काय करणार आपण 34, कारण जानेवारीमध्ये मी 100 विकले, फेब्रुवारीमध्ये 34 विकले. ओके, एंटर बटन दाबा, तुम्हाला उत्तर आलेलं आहे. एकाचा काढलं की बाकीयांचा तसे ऑटोमॅटिक काढता येईल. हा प्रश्न सुद्धा अगदी 100% जसा आहे तसाच येतो. त्यामुळे हे तुम्हाला माहिती पाहिजे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुन्हा मॅक्झिमम मिनिमम आहे, ते मी काय दाखवत नाही, ते आपल्याला माहिती आहे. पुन्हा ते सेम प्रश्न आलेले बघा, टोटल मार्क एलमध्ये कॅल्क्युलेट करा आणि पुन्हा मगाशी जे प्रश्न आला होता तोच प्रश्न टोटल मार्क्सचा पुन्हा आहे. ओके, तर असे हे सर्व प्रश्न तुम्हाला तुमच्या फॉर्म्युला फंक्शन्सवर आधारित असणार आहेत. एवढे जरी फंक्शन तुम्ही व्यवस्थित पूर्ण केलेत तरी सहजरित्या तुम्हाला मार्क जे आहेत ते एक्सेलमध्ये मिळून जातील. आणखी काही प्रश्न आपण पाहूया. जसं चार्टवर आधारित काही प्रश्न येतात, हे पण अतिशय सोपे असतात. पहिला प्रश्न दिलाय, दिलेल्या स्प्रेडशीट मधील पाय चार्ट बार चार्ट मध्ये बदला आणि डिफॉल्ट चार्टचा वापर करा. ठीक आहे, प्रश्न जर पाहिलं तर काय विचारले ते लक्षात घ्या. दिलेल्या स्प्रेडशीट मधील पाय चार्टला बार चार्ट मध्ये बदला. हा आपला पाय चार्ट आहे. चार्टला सिलेक्ट करा, नंतर काय करायचं, चार्ट बदलायला
कोणत्या टॅबमध्ये जायचं? ठीक आहे, तर तुम्हाला चार्ट डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला काय टूल दिले? चेंज चार्ट टाईप. कोणता दुसरा प्रकार घ्यायला सांगितले त्यांनी? बार चार्ट. मग इथे बार चार्टची निवड करा. पण बार चार्टमध्ये त्याने पुढे म्हटले डिफॉल्ट चार्टचा अप्लाय करा. डिफॉल्ट म्हणजे काय? त्या बारमध्ये हे प्रकार आहेत ना, त्यातला पहिला जो असतो त्याला डिफॉल्ट बोलतात. आणि ओके करा. झालं. ठीक आहे. आता हा पुढचा प्रश्न पहा. समजा प्रश्न मी कॉपी पेस्ट करून घेतो. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या खाली म्हणजे बॉटमला दाखवा. ओके, आता हा चार्ट आहे, त्याचे लिजंडला बॉटमला दाखवायचे. पहिली गोष्ट लिजंड म्हणजे काय, कोणाला कोणी सांगू शकेल का? कारण तेच माहिती नसेल तर होणार कसं काम? कशाला म्हणतात चार्टमध्ये लिजंड्स काय असतात? आहे कोणाला माहिती? तर हे आता बघा, हा चार्ट दिसतोय. चार्टमध्ये एक ऑरेंज कलर आहे आणि एक लाईट ग्रीन कलर आहे. मग ऑरेंज कलर काय दर्शवतोय? तर टोटल इंटरेस्ट पेएबल. ह्या ज्या दोन गोष्टी दिलेत ना, कोणता कलर काय दर्शवतो, त्यांना लिजंड म्हणतात. आणि ते लिजंड तुम्हाला बॉटमला पाहिजेत. मग चार्टला सिलेक्ट करा. चार्ट डिझाईन टॅबमध्ये जा. इथे बघा तुम्हाला पहिलंच टूल दिलेलं आहे ॲड चार्ट एलिमेंट. त्याच्यामध्ये लिजंडमध्ये जा आणि आपल्याला कुठे लिजंड घ्यायला सांगितले? बॉटमला. मग बॉटमची निवड करा. हे बघा लिजंड बॉटमला आले. ठीक आहे. तर असा हा प्रश्न सोपेच असतात, तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. आता हे मगाशी बॉटमला होतं, हे काय सांगितलंय? टॉपला सांगितलंय. ओके, म्हणजे बॉटमच्या ऐवजी टॉप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लिजंड एलिमेंट उजव्या बाजूला ठेवा. उजव्या म्हणजे कोणतं येईल? आपलं राईट साईडला. ओके. त्याच्यानंतर दिलेल्या स्प्रेडशीटमधील बार चार्टला पाय चार्टमध्ये बदला. आणि पुन्हा तो सेमच प्रश्न आहे, फक्त आता उलटं केलेलं आहे त्यांनी. तर पुन्हा एकदा आपण पाहिजे तर करून पाहूया. तर हा प्रश्न आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमधील बार चार्टला पाय चार्टमधले बदला. ओके, पण आता प्रॉब्लेम आहे इथे चार्टच नाही आहे, मग बदलायचं कोणाला? हो बदलू, पण चार्ट तर पाहिजे बदलायला. मुद्दा तो आहे. इथे चार्ट कुठे आहे? इथे इन्सर्ट नाहीच करायचं आहे, त्यांनी बदलायला सांगितलं आहे. याचा अर्थ चार्ट दिलेला आहे त्यांनी. तर इथे चार्टच्या शीटमध्ये तो चार्ट आहे. हा बार चार्ट आहे. या बार चार्टला पाय चार्टमध्ये बदलायला सांगितलंय. म्हणजे पुन्हा चार्ट डिझाईनमध्ये जा, चेंज चार्ट टाईपमध्ये जा, पाय चार्टची निवड करा आणि डिफॉल्ट म्हणजे पाय चार्टमधला हा पहिला आणि ओके झालं. ठीक आहे. त्यामुळे तुमचं लक्ष व्यवस्थित पाहिजे की प्रश्नाची फाईल जी आहे त्याच्यामध्ये कुठे काय आहे ते. ठीक आहे. आता एक पुढचा प्रश्न आपण पाहूया. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये चार्ट 1 ही शीट ओपन करा आणि स्टाईल 12. आता हा एक जरा वेगळा प्रश्न आहे, कॉमन प्रश्न आहे परीक्षेमध्ये येणारा, ते आपण जरा बघूया. तर हा पण चार्टवरतीच आधारित प्रश्न आहे. ठीक आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलंय? तर चार्ट 1 ची शीट ओपन करा. म्हणजे ही चार्ट 1 ची शीट, तिला ओपन करायचं आणि स्टाईल 12 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा. म्हणजे चार्टला सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला जायचं आहे चार्ट डिझाईनमध्ये आणि इथे सर्व स्टाईल दिलेले आहेत. त्यातले किती नंबर घ्यायचे आपल्याला? चार्ट स्टाईल नंबर काय घ्यायचे? स्टाईल 12. मग चार्टला सिलेक्ट करा. चार्ट डिझाईनमध्ये जा. एखाद्या याच्यावरती माऊस पॉइंटर ठेवा, तो नाव येतो. काय आलं? 10. ही कोणती असेल? 12. झालं. ओके. पुन्हा आता डिझाईन वरच्या बाजूला दाखवा. टॉप बॉटम लेफ्ट राईट झालेलं आहे आपलं. त्यानंतर स्प्रेडशीटला पाय चार्टला कॉलम चार्टमध्ये बदला. ते मगाशीच आपण पाहिलं होतं. पुढचा आहे कॉलम चार्टला पुन्हा बार चार्टमध्ये बदला. ओके. तर हा एक प्रश्न पुन्हा एकदा पाहिजे तर घेऊया आपण. ओके. तर प्रश्न असा आहे की दिलेल्या स्प्रेडशीटमधील कॉलम चार्टला बार चार्टमध्ये बदला. म्हणजे हा माझा कॉलम चार्ट आहे, त्याला बार चार्टमध्ये बदलायला पुन्हा चेंज चार्ट टाईपमध्ये जा, बार चार्ट घ्या आणि ओके करा. बार चार्टमध्ये बदललं. पुढे काय करायचं आहे?
क्लस्टर बार चार्टमधील कोणतीही स्टाईल अप्लाय करा. आता स्टाईल अप्लाय करायचं आहे म्हणजे इथून 4 स्टाईल आहेत, त्यातून कोणतीही एखादी स्टाईल घ्या, बस झालं. प्रश्न व्यवस्थित वाचल्याशिवाय तुम्हाला मार्क मिळणार नाही, त्यामुळे पहिली पायरी तुमची तीच हवी की प्रश्न वाचायला हवा. आता पुन्हा 4 स्टाईल 2 द्यायचे, मग अशी 12 नंबर दिली होती, आता 2 नंबर द्यायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा ते शीटला मूव्ह करायचा प्रश्न आलेला आहे, ते मागच्या वेळेस आपण करून झालेला आहे. आता हे प्रश्न जे दिसतात पुढचे, याच्यातला एक तरी प्रश्न 100% गॅरंटेड येणार तुम्हाला परीक्षेमध्ये. ओके, तर त्याला आपण म्हणतो सॉर्टिंग करणं. समजा हा एक प्रश्न मी घेतो, ठीक आहे. हा प्रश्न मी इथे घेतलेला आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलंय, कॉलम एज हा A to Z म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्टिंग करा. आता कॉलम एजला आपल्याला करायचं आहे, मग एज म्हणजे त्याची हेडिंग घ्यायची गरज नसते. तुम्ही फक्त काय करायचं आहे, त्याचे नंबर जे आहेत ज्यांना सॉर्टिंग करायचं आहे त्यांना सिलेक्ट करा. केलं सिलेक्ट. आता सॉर्टिंग कसं करायचं आहे, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. याचा अर्थ असा आहे, जे कमी एज असतील ते वरती येतील, जे जास्त एज असतील ते खाली जातील. सॉर्टिंग म्हणजे त्याला मराठीमध्ये क्रमाने लावणं म्हणतात. त्यासाठी जायचं आहे होम टॅबमध्ये. होम टॅबमध्ये सॉर्ट अँड फिल्टर, आणि त्यातून आपण ते ऑप्शन निवडायचं कोणतं हवं ते. सध्या त्यांनी सांगितलं आहे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, मग स्मॉलेस्ट टू लार्जेस्टचा ऑप्शन घ्या. आणि हा मेसेज प्रत्येक वेळी येणारच तुम्हाला. आला की तुम्हाला काही करायचं नाही आहे, फक्त सॉर्टवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जर पाहिलं तर कमी एज होतं ते वरती आले, जास्त एज होतं ते ऑटोमॅटिक खाली गेले. तर हे सॉर्ट अँड फिल्टरवरती 1 ते 2 प्रश्न हे गॅरंटीड तुम्हाला येणार आहेत. त्याच्यानंतर पुन्हा समजा हा एक प्रश्न आपण बघूया. पुन्हा प्रश्न जवळपास सेमच आहे. कॉलम डी, आपला कॉलम डी आहे. त्यात काय म्हटलंय, डोनर नेम म्हणजे ही नावं हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डरमध्ये म्हणजे Z to H ऑर्डर. त्या कॉलमला तुम्ही सिलेक्ट करून घ्या सर्व डेटा. डेटा सिलेक्ट करून झाल्यानंतर पुन्हा सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जा. कोणता प्रकार सांगितलाय प्रश्नामध्ये, हां, पण त्यातला हायेस्ट टू लोएस्ट असा शब्द दिसत नाहीत. का शब्द दिसत नाहीत ते, मग असे बघा स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट होतं, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट होतं, ते दिसत नाही. आता असं काय झालंय, करेक्ट. तर इथे आता आपण नावं निवडलेत, नंबर नाही. नावं काय स्मॉल लार्ज नसतात, पण इथे मात्र आता काय दिलेलं आहे आपल्याला, Z to A किंवा A to Z. तर आता प्रश्नामध्ये आपल्याला Z to A सांगितलंय. ओके, तर Z to A वरती क्लिक करा आणि सॉर्ट करा. सॉर्टिंग झालेलं आहे आपलं. प्रश्न अतिशय सोपे आहेत, तुम्ही फक्त व्यवस्थित वाचन करायला हवं. पुन्हा आता त्याच प्रकारचे सर्व पुढचे प्रश्न आहेत, मी पुन्हा काय ते सोडून दाखवत नाही. ओके, तर असे हे आपल्याला त्या ठिकाणी सर्व प्रश्न जे आहेत ते एक्स्ट्रा विचारले जातील. ठीक आहे. आणखी एखादी कॅटेगरी आपण बघूया, आपल्याला जमत असेल तर तेवढी कव्हर करू. ठीक आहे. तर आपण होम टॅब पाहिलं, फंक्शन्स पाहिलं, चार्टच्या बद्दल प्रश्न होते तेही पाहिले. थोडंसं कट कॉपी पेस्टचे काही प्रश्न बघूया जे खूप कॉमन आहेत, एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जातात. समजा हा एक प्रश्न पाहूया. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये कोणी सांगू शकेल काय करायचंय, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम F नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करा. म्हणजे कॉलम F आपला हा कुठे गेला, त्याच्यानंतर एक नवीन कॉलम पाहिजे. म्हणजे F आणि G च्या मध्ये नवीन कॉलम पाहिजे. मग काय करू शकतो आपण, तर पुन्हा आपण त्या ठिकाणी जाऊया, कुठे इन्सर्ट मध्ये, इन्सर्ट शीट कॉलम. ओके, पण प्रॉब्लेम का होईल बघा, तो E आणि F च्या मध्ये आला. आपल्याला त्याने काय म्हटले, G च्या नंतर F च्या नंतर पाहिजे ना नवीन कॉलम, तर नवीन कॉलम F च्या अगोदर आला. लक्षात आलं का काय बोललो, तेही लक्षात घेणं तुम्हाला गरजेचं आहे. जर त्यांनी सांगितलंय काय की F नंतर नवीन कॉलम पाहिजे, म्हणजे हा जो कॉलम आहे त्याच्यानंतर नवीन पाहिजे, तर तुम्ही सोपी आयडिया करायची. त्याच्यानंतर पुढचं काय आपलं G, तर G ला सिलेक्ट करा, तिथेच राईट क्लिक करा आणि डायरेक्ट इन्सर्ट करा. झालं, F च्या नंतर एक नवीन कॉलम आला. म्हणजे F तिथेच राहायला पाहिजे, F नाही बदलला पाहिजे आपला. क्लिअर आहे. तर हे लक्षात ठेवा, सोपे प्रश्न असतात एकदम.
ठीक आहे. हा एक प्रश्न बघा, हा खूप कॉमन प्रश्न आहे जो नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. हा प्रश्नामध्ये काय म्हटलंय आपल्याला त्या ठिकाणी, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये रो नंबर 6 सिलेक्ट करा. म्हणजे आता रो नंबर 6, तर पुन्हा तीच सांगतो की बरेच विद्यार्थी अजून देखील असं सिलेक्ट करत बसतात. तसं नाही करायचं आहे. जेव्हा रो नंबर सिलेक्ट असतो त्यावेळी रो नंबरवरती क्लिक करायचं आणि कट पेस्ट ऑप्शनचा वापर करून रो नंबर 1च्या जागी मूव्ह करा. मूव्ह करा म्हणजे कट करा. तर कंट्रोल X दाबा तुम्ही, किंवा काय करू शकता, तिथेच राईट क्लिक करा आणि काय करा, कट. आणि ठेवायचं कोणाच्या जागी सांगितलंय, 1च्या जागी. मग 1 वरती क्लिक करा, तिथेच राईट क्लिक करा आणि पेस्ट करा. झालं, 1च्या जागी आलं. ते क्लिअर आहे नक्की. हे कट पेस्ट वरती आधारित एकतरी प्रश्न येतोच हा तुम्हाला. ठीक आहे. हा आणखी एक आपण प्रश्न जरा नवीन प्रकारचे बघूया काय काय आहेत. हा एक कॉमन प्रश्न आहे जो एक्झाम मध्ये येतो. प्रश्नामध्ये काय म्हटलंय, 21-22 व्हॅल्यूज पासून सुरुवात होणारी सिरीज A15 ते A30, म्हणजे माझं हे झालं A15. ओके, ही माझी A15 झाली. A15 पासून A30 पर्यंत आपल्याला ह्या व्हॅल्यू सर्व काय करायचे, सिरीज तयार करायचे. मग आता A15 मध्ये माझं 21, A16 मध्ये काय होईल माझं 22, असं करता करता कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला, A30 पर्यंत. ओके, मग तुम्ही एकदा ऑटोफिल करू शकता. असं आलं का, A30 नाही आलं, आले नंबर. नाही तर तुम्ही असं टाईप केलं तरी होईल, त्यांनी काय फरक नाही पडत. ऑटोफिलनी पण होतं, टाईप करून पण होतं. ठीक आहे. तर हा एक कॉमन प्रश्न आहे जो आपल्याला एक्झाम मध्ये नेहमी विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे बघा, हा देखील खूप कॉमन आहे, एक्झाम मध्ये नेहमी विचारला जाईल. ठीक आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं त्यांनी, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम बी ची रुंदी विथ ऑटोफिट करा. म्हणजे कॉलम बी ची रुंदी आहे ती ऑटोफिट करायची. कुठून करायचं हे, फॉर्मॅट, नंतर आपल्याला ऑटोफिट करायचं आहे, ऑटोफिट कॉलम विथ. झालं. ठीक आहे. बाकी पुन्हा प्रश्न जवळपास पुढचे सेमच आहे. अच्छा, हा एक प्रश्न बघूया. हा खूप कॉमन प्रश्न आहे, एक्झाम मध्ये येतो. दिलेल्या स्प्रेडशीट मध्ये रो नंबर 5 आणि 6 सिलेक्ट करा. म्हणजे 5 आणि 6 हे अशा प्रकारे सिलेक्ट करायचे. कट पेस्टचा ऑप्शन करा, कट करायचं आहे. म्हणजे पुन्हा राईट क्लिक करा सिलेक्ट केल्यावरती आणि कट करा. आणि 16 आणि 17च्या जागी ठेवायचे. म्हणजे 16 आणि 17ला सिलेक्ट करा आणि काय करायचं, पेस्टसाठी राईट क्लिक करून पुन्हा, किंवा तुम्ही इथे पण जाऊ शकता, आपलं पेस्टमध्ये जाऊन डायरेक्ट पेस्ट करू शकता. असं क्लिअर आहे नक्की. तर हे प्रश्न असे तुम्हाला सोडवता येणार आहेत. पुढे आणखी जवळपास सेमच प्रश्न मूव्ह करा. मला वाटतं कॉलमची विथ बदला, ते माहिती आहे ना सर्वांना. एक पाहिजे तर सोडून बघूया आपण. जसं मगाशी एक हाईटचा प्रश्न आला होता, तसा हा कॉलम विथचा प्रश्न आहे. ओके, म्हणजे जर त्याला पाहिलं, कॉलम सी ची रुंदी बदलून 25 करा. म्हणजे कॉलम सी ला सिलेक्ट करा, पुन्हा फॉर्मॅटमध्ये जा आणि आता मात्र मी काय घेणार, कॉलम विथ. आणि ते किती करायचं आहे, 25 टाईप करा आणि ओके करा. ओके, तर असे हे सोपे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सर्व सोडवता येणार आहेत. बाकीचे जवळपास पुन्हा सेमच प्रश्न आहेत. तर एकंदरीत एक्सेलवर आधारित अशा प्रकारे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त अलाइनमेंटचे पण काही प्रश्न आहेत, मिसलेनियस म्हणजे इतर पण काही प्रश्न आहेत, पण मी आता तेवढं डिटेलमध्ये जात नाही. तर आज तुम्ही करायचं आहे काय, तर कालच्या सारखंच पुन्हा आपल्याकडे जवळपास अर्धा तास शिल्लक आहे. तर आज पुन्हा एक्सेलचे सर्व प्रश्न फक्त सोडवायचे आणि जोपर्यंत सर्वच्या सर्व बरोबर येत नाहीत तोपर्यंत घरी जायचं नाही. क्लिअर आहे नक्की. चला.